तयार होतो. पवारांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातनं शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असं वक्तव्य. मुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची झडपीतील विजयी सदस्यांसोबत बैठकीत सुनेत्रा पवार भाऊ, तुमच्या पाठीशी कोणी नाही असं समजू नका, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी, सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन. अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं दादांच्या अपघाताबाबत संशय आणखी बळावलाय. पायलटवर कुणाचा दबाव होता का, सखोल चौकशी व्हावी, रोहित पवार यांची मागणी. रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेलांकडूनच आलेली होती. प्रफुल्ल पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवारांना फोन. शेतकऱ्यांसंबंधित काम होतं, झेडपी निवडणुकीवरती बोलणं झालं, प्रफुल्ल पटेल यांची माहिती. बीएसआर विमान कंपनीत भाजपशी संबंधित कोणाची बेनामी गुंतवणूक हे तपासलं पाहिजे, संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर अपघाताचा तपास होऊ नये याबाबत पुरेपूर काळजी घेण्यात येईल, राऊतांकडून संशय व्यक्त. मंत्रालयामध्ये लाच घेताना क्लार्कला रंगेहात पकडलं. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागात एसीबीची मोठी कारवाई. मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी 35,000ची लाच घेताना आरोपी राजेंद्र डेगरेला अटक. माझ्या विभागातील घडलेला प्रकार चुकीचा, लाच प्रकरणाच्या चौकशीत माझं नाव आल्यास राजीनामा देणार, मंत्री नरहरी झिरवाळ यांची भूमिका. परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला. परभणीमध्ये मुस्लिम महापौर देण्यावरून शिंदेंची टीका. परभणीत भाजपचे 12 मुस्लिम नगरसेवक, शिंदेंनी बोलण्याआधी जरा अभ्यास करावा, तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावंत बरे, शिंदेंच्या टीकेवरनं संजय राऊतांचा पलटवार. राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची आज बैठक. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत बजेटवर चर्चा केली जाणार. 6 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार. शरद पवारांना आज रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. पवारांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती. खोकला आणि श्वसनाच्या त्रासामुळे पवारांवर सुरू उपचार. पंतप्रधान मोदी आज सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनाचं उद्घाटन करणार. सेंट्रल विस्टा प्रकल्पांतर्गत बांधलेल्या प्रमुख मंत्रालयांचं आज उद्घाटन. सर्व मंत्रिमंडळ आता एकाच छताखाली येणार. बांगलादेशच्या निवडणुकीमध्ये बीएनपी पक्षाला प्रचंड बहुमत. 299 जणांपैकी बीएनपीचा 213 जणांवर विजय. तारिक रहमान पंतप्रधान होणार असल्याचं निश्चित. केंद्रीय पथकाकडनं धाराशिवमध्ये झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागात पाहणी. भूम आणि परांडा तालुक्यातील गावांना पथकांच्या भेटी. प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी आणि ग्रामस्थांशी साधला संवाद. मुंबई आणि ठाणेकरांसाठी पुढचे 3 दिवस तापदायक ठरणार. उष्ण वाऱ्यांच्या प्रभावामुळे पारा 37 अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज. मीरा भाईंदरमध्ये पालिकेच्या पथकावरती फेरीवाल्यांचा हल्ला. अतिक्रमण विभागाच्या कारवाईवेळी प्रकार. मुजर फेरीवाल्यांवरती काय कारवाई होणार याकडे लक्ष. केंद्र सरकारकडनं महाराष्ट्रासाठी 76,502 कोटींचे रस्ते प्रकल्प. राज्यात 2,612 किलोमीटर लांबीचे 116 प्रकल्प बांधकामात घेतले. फ्रान्सकडनं 114 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा निर्णय. 3.60 लाख कोटींची विविध प्रकारची संरक्षण सामग्री घेणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या बैठकीत निर्णय. अभिनेता रणवीर सिंह धमकी प्रकरणात हॅरी बॉक्सरवर संशय. हॅरी बॉक्सर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख. व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी जुळत असल्याचं समोर.